या उमा. उमा, काय झालं, एवढं अस्वस्थ का? नाही काय नाही. तुम्ही चहा घेतलास? नाही, मी आवरून मग घेते. घेवा. गौरीची लगबग सुरू आहे ना. मी पण आवरून घेते, पूजेची तयारी करते. हं? सकाळी सकाळी कोण कॉल करते? नीरज हा का कॉल करतोय? हॅलो नीरज, काय झालं? का कॉल केलास? हॅलो ओवी. ओवी, मला एकदा निशीला भेटायचं आहे प्लीज. नीरज परत तेच. तू आला होतास ना इथे, तर निशीला भेटायची परमिशन दिली होती ना. मग काय झालं? निशीने स्वतः तुला सांगितलंय ना, तिला नाही भेटायचंय, तुला नाही बोलायचंय तुझ्याशी. आता तिची स्वतःचीच इच्छा नाहीये, तर आम्ही तुला कसं हेल्प करू? अच्छा ठीक आहे. ओवी, 1-2 मिनिटांसाठी तू मला भेटू शकतेस का प्लीज? मी बाहेरच चाललोय. हे बघ ओवी, आज मी परत जातोय मुंबईला, पण त्याआधी निदान एकदा तू तरी मला भेट. प्लीज प्लीज, नाही म्हणू नकोस ना. ओके ओके फाईन, मी येते, पण थोडा वेळ लागेल. काय झालं नीरज? हे तू मला सांगशील ओवी की नक्की झालं काय ते? अगं मी तिला वेळ देत नाहीये, तिच्याशी फोनवर बोलत नाहीये. असल्या लहान सहान गोष्टींमुळे निशी इतके दिवस माझ्यावर राग धरून नाही बसू शकत. एवढा विश्वास आहे माझा तिच्यावर, आमच्या प्रेमावर. दिस इज समथिंग डिफरंट. काय झालंय असं? ती माझ्याशी बोलत नाहीये, तिच्या समोर गेलो तर ती तिचं तोंड फिरवून घेतीये. अगं आमच्या आयुष्यात ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट घडतीये आणि ती मला त्या गोष्टीचा भाग होऊ देत नाहीये. ओवी, निशी मला छोट्यातली छोटी गोष्ट सांगायची, आता तिने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीये. का? तू हे सगळं मला का विचारतोयस? तेव्हा मी तुला काही सांगू शकत नाही. मी निशीला प्रॉमिस केलं. या तू मुंबईला जाणारच आहेस ना, स्वतः हे सगळं तुझ्या मॉमलाच विचार. मॉम, तिचं काय संबंध? हेही तू त्यांनाच विचार. ठीक आहे, आत्ताच विचारतो. 10 मिनिटात खरं काय खोटं काय ते कळेल आपल्याला. तू पण चल माझ्यासोबत. 10 मिनिटात म्हणजे? मेघना आंटी इथे नांदिवलीत आहेत? हो. त्या कधी आल्या? मी आलो की माझ्या मागे लगेच ती आली. हॉटेलमध्ये थांबली. तिला माझी काळजी वाटत होती मला. हो वंडर. व्हॉट डू यू मीन? जिला तो बाईक मला धडकणार होता, त्याच वेळेस मला डाऊट का नाही आला? ओवी, तू काय बोलतीस तुला रिअलाइज होतंय? हो नीरज, आता तर ना तू खरंच तुझ्या मॉमला जाऊन हे विचारच. निशीने तुमच्या मुंबईच्या घरात रात्रभर स्वतःला का कोंडून घेतली? दादा आणि मावशी सोबत ती इथे का निघून आली? निशीवर खरंच तुझं खूप प्रेम आहे म्हणतोस ना?
मी सांगते म्हणून तिच्यासाठी प्लीज तुझ्या मॉमला सगळं जाऊन विचार. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला. मॉम, नीरज, अरे काय चाललंय तुझं? काल आपण मुंबईला जाणार होतो. मॉम, मी आत्ता येतो. तू काल जे सांगून गेलास ते आज तोंड दाखवतोयस. मी तुला सांगितलं होतं ना, काही गोष्टी क्लिअर केल्याशिवाय मी नांदिवली सोडून जाणार नाही. आता बऱ्यापैकी त्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. म्हणजे काय झालं? म्हणजे निशी तर आपल्यासोबत मुंबईला परत येणार नाही. सो मुंबईला जाण्याआधी आपल्यालाच तिला एकदा समोरासमोर भेटावं लागेल. नीरज, ज्या मुलीने आमचा अपमान केला, तिने आमच्या भावनांचा, नात्यांचा विचार न करता थेट इथे निघून आली, त्या मुलीला मी भेटायला जायचं? अशी कोण मोठी लागून गेली आहे रे ती? मी येणार नाही. हे बघ मॉम, जर तुला हवं असेल ना की मी आयुष्यभर तुझ्या सोबत राहावं, तर तुला यावं लागेल. नाहीतर तुम्हाला कायमची विसर. अगं मॉम, कोणीही काही माझ्या मॉमवर ॲलिगेशन करेल, आरोप करेल आणि मी ते ऐकून घ्यायचं का? नाही ना. म्हणून नक्की प्रॉब्लेम झाला काय ते आपण एकदा समोरासमोर बसून बोलून घेऊयात. जाऊ की नको असंही निशीने काही म्हटलं तरी ती तिचं म्हणणं प्रूव्ह करूच शकत नाही. माझ्या गायनेकला तर मी आधीच मॅन्युप्युलेट करून मॅनेज केलंय. जातेच आणि कायमचं संपवूनच येते. मॉम, मी येते तुझ्यासोबत. ओवी, काय गो, काय झाला? अशी अस्वस्थ का? कोण काय बोलला का तुका? ते ऍक्च्युली मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. बोल ना ओवी, काय झालंय? मेघना आंटी इथेच नांदिवलीतच आहेत. काय पण हे तुला कसं कळलं? नीरज भेटायला आला होता मला, त्यानेच सांगितलं. पण ही मेघनाबाई हायसर काय करते? काका, ते मला माहित नाही, बट मला ना आता खूप डाऊट येतोय. त्या दिवशी डॉक्टरकडून येताना जो बाईकवाला निशीच्या अंगावर आला, आय थिंक ते सगळं पण मेघना आंटीनेच प्लॉट केलेलं असावं. काय? बापरे, हे काय सगळं? दादा बस झाला. याला खरंच असत ना तर मी आताच्या आता जातय आणि त्या मेघनाबाईंचा टाळका ठिकाणावर आणतंय. आपल्याच गावात येता आणि आपल्याच पोरीच्या जीवावर उठता. एवढी हिंमत आली कुठून त्याच्यात? नाही दादा, मी आत्ताच जाते. मामा, मी पण येतो तुझ्यासोबत. जाताना पोलिसांना सोबत घेऊनच जाऊया. चल. अरे थांबा, हा नुसता अंदाज आहे.
खरं काय आपल्याला अजून माहिती नाही आहे. उगीच काहीतरी. पण दादा, त्यांना तसं काही करायचं नव्हतं, तर त्या त्यांचं घर सोडून इथे नांदिवलीत हॉटेलमध्ये का राहतायत? आणि ह्यापुढे त्या इथे गावात येऊन कधी निशीला हार्म करू शकतात ना दादा. होय तर लपून छपून डाव साधायचो, कोणाच्या नजरेत न येता आपलं काम करायचा आणि निसटून जायचा. याच डाव असणार तिचा. हा बघ दादा, आपण ना जर का वेळीच त्या मेघनाबाईंका जाब विचारलं नाही ना, तर ही टांगती तलवार आपल्या डोक्यावर कायमच रवतली. नाही नाही दादा, त्यांका ना जाब विचारूक व्हाया. काय जाब विचारायचंय? मी आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर. काय विचारायचं ते विचारा. ओवी, मला सांगितलं होतंस ना की मॉमला विचार, म्हणून मी मॉमला इथेच घेऊन आलोय. समोर समोर काय ते एकदा होऊन जाऊ दे. बट नीरज, निशी तर आत्ता अजिबातच काही बोलणार नाही. कारण तिने जर तुला काही सांगितलं तर ह्या तिच्या बाळाला ह्या जगातच येऊ देणार नाही. ओवी थांब. प्लीज सरांना काही सांगू नकोस. प्लीज प्लीज नको सांगूस. प्लीज. निशी, तुला मॉमचा प्रॉब्लेम होता ना, मग काय ते मॉम समोर एकदा सांग ना मला. हे बघा, मी तुमच्या मुलाला खरंच काही सांगितलेलं नाहीये. तुम्ही त्यांना इथून घेऊन जा. मी नाही सांगितलंय. मॉम कुठेही जाणार नाहीये निशी. आणि आता तर मला सगळं ऐकायचंय. मॉम आपल्या बाळाला या जगात येऊ देणार नाही असं का वाटतंय तुला? निशी, असं गप्प राहून काहीच मिळणार नाही. मी ऐकल्याशिवाय इकडनं जाणार नाहीये. नीरज, ती खोतांची मुलगी आहे. ती स्वतःला त्रास करून घे, पण तुझ्या आणि तुझ्या मॉमच्या नात्यामध्ये कधीच येणार नाही. But I think it's high time now. तुला आज सगळं कळायलाच हवं नीरज. ओवी, काय कळायला हवं? आमच्या घरात काय घडलं हे तुला काय माहित? तू होतीस का तिकडे? मेघना आंटी, तुम्ही Shut up! तुला बोलायची काय? ओबीवर धावून जायचं काही काम नाही. हा ती तास बोलताच आज तुम्ही वागलास, आणि हा रोप ना तिच्यावर झाडायचा नाही, नाहीतर आमका पण असं वागता येता. कळला ना? तुमका काय वाटला आम्ही गप बसू? आम्ही पण गप बसणार नाही काय? मग तुम्हाला काय वाटतं आम्ही गप्पा बसू? तुम्ही काय चांगलं समजताय? आम्ही काय गप्पा बसणार नाही का होता? अरे पण ते काय बोलतायत? इनफ. बोलू दे ओवीला. ओवी, तू बोल. नीरज, जेव्हा निशी इथे आली तेव्हा तिची अवस्था तू बघायला हवी होतीस. रात्र रात्र झोपायची नाही ती, आणि जर चुकून झोपलीच ह्यांच्या भीतीने, तिच्या बाळाला कोणीतरी काहीतरी करेल ह्या भीतीने धचकून उठायची. ओवी, आमच्या बाळाला कोण काय करणार आहे? निशी, असं का बोलतीयस तू? कारण मेघना आंटीने निशीचं अबॉर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. हो, हे तर बाळाचं नशीब चांगलं होतं, म्हणून त्या डॉक्टरला त्यांची चूक कळली आणि त्यांनी निशीला स्वतः दिलेली टॅबलेट घेण्यापासून थांबवलं. बट या,
मेघना आंटींचा हा डाव फसला म्हणून त्यांनी निशीला धमकी दिली की जर निशी त्या घरात थांबली तर त्या तिच्या बाळाला कधीच जगू देणार नाही. ओवी, तू काय बोलतेस? तुला तुझं तरी कळतंय का? आणि ह्या निशीचं डोकं फिरलंय, ती बिथरलीये. मुळात ती आधीपासूनच अशी होती, वेड्यासारखी, अनाडी. चार चौघात तिला कसं वागायचं हे सुद्धा समजत नाही. हिच्या वेलकम पार्टीत नीरजच्या भावाच्या कानाखाली मारली हिने. विचार नीरजला. अगं ती नीरजशी सतत भांडण करत होती, हे सुद्धा विचार त्याला. पण आम्ही कुठलीही तक्रार केली नाही तुमच्याकडे, आणि हेच चुकलं आमचं. म्हणून हिच्या बाळाला मी मारण्याचा प्रयत्न करते, असा माझ्यावरचा खोटा आरोप ऐकून घ्यावा लागतोय मला. निशी, खूप चांगले पांग फेडलेस हा. तुझ्या दादांचे असे संस्कार असतील असं वाटलं नव्हतं मला. हो मेघनाबाई, तोंड सांभाळून बोला. काय आमची निशी कधीच खोटं बोलत नाही. आमचा विश्वास आहे त्याच्यावर. तुम्हाला जर तुमच्या मुलीवर एवढा विश्वास वाटतोय ना, आत्ताच्या आत्ता तिला कुठल्या तरी चांगल्या सायकेट्रिस्टला दाखवा. ही भ्रमिष्ट आहे असं जर त्याने नाही सांगितलं ना, तर नाव लावणार नाही मेघना सचदेव. खरं तर अशा मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझा मुलगा मला जाब विचारतो, यासारखं दुःख नाही. आज एक आई म्हणून मी हरले, आणि काल आलेल्या ह्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझा मुलगा माझ्यावर संशय घेतो. कुणाच्या बोलण्याच्या जोरावर विश्वास ठेवलास तू? या निशीच्या. नीरज, मी निशीला त्रास दिलाय हे सिद्ध करण्यासाठी एक तरी पुरावा आहे? हे सगळे माझ्या विरोधात बोलतात. त्यांना विचार, आहे का पुरावा? हो, आहे पुरावा. हो, मी आहे पुरावा. पुरावा आणि साक्षीदार दोन्ही इथे तुमच्या समोर. चारू, आता ह्या कशा केला इकडे? हा, एक काय कमी होता आता दुसरा हिला. लाली आत्या, यांना साक्षीदार हवाय ना? यांनी केलेल्या कृत्यांचा पुरावा हवाय ना? तर मी आहे जिवंत पुरावा. हो, तू काय या घरातून हकलला होता, विसरलास काय? हा, मग परत कशा केलास? जा आयसून, तोंड काळा कर तुझा. थांबा लालिताई, मी बोलवला हा चारुक. उमाताई? हो मंजू. का उमाताई? आता हिच्या येण्याने काय होणार आहे?
मंजू, सगळ्या गोष्टीची उकल वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे. चारूशी जा काय बोलूच आहात आम्ही नंतर बोलेन, पण आधी गैरसमज दूर होणं आणि सत्य समोर येणं गरजेचं आहे. बोल चारू, मेघनाताईंना असं का म्हणालीस? कसले पुरावे? हं, कोण साक्षीदार आहे तुझ्याकडे? वा वा वा, आता ही बोलणार आणि तुम्ही सगळे ऐकणार. हिने तुमच्या घरात काय काय केलंय हे तुम्ही सगळे खोत विसरलायत का? तुमची तरी चूक काय म्हणा, इथे माझ्याच मुलाने मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं ठरवलंय.